तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की मी तुम्हाला आज अशी माहिती सांगणार आहे की पोलीस भरती जी आहे ती तर 100% होणारच आहे. पण त्याआधी पोलीस भरती करण्यासाठी आपल्यापर्यंत जी प्राथमिक माहिती जे असणे आपल्याला गरजेचे आहे. पोलीस भरतीमध्ये कुठल्या प्रकारचे सिलेबस असतो, किती विषय असतात, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. कारण की जे विद्यार्थी आता नुकतेच 12वी झाले त्यांना पोलीस भरती होण्याचं स्वप्न जर असेल तर त्यांना एकदम मोफत मी तुम्हाला मार्गदर्शन चालू केलेलं आहे, कशा प्रकारे सांगणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आपण जर खरंच पोलीस भरती करणार असाल किंवा आपल्याला खरोखर वाटत असेल तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये ह्या वर्षी पोलीस भरती व्हायचंय, तर मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे की पोलीस भरतीमध्ये किती विषय असतात आणि कोणत्या विषयामध्ये किती किती सब्जेक्ट असतात, ही संपूर्ण माहिती सांगणार आहे. पोलीस भरतीमध्ये रनिंग किती असते, 1600 मीटर किती वेळात पळायचं आहे, गोळाफेक किती मीटर असतो आणि 100 मीटर किती इव्हेंट असतात, म्हणजे एकूण संपूर्ण माहिती तुम्हाला एकंदरीत सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की पोलीस भरतीला एकूण विषय किती असतात हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे आपली मातृभाषा मराठी, आणि मराठीमध्ये व्याकरण हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे. पोलीस भरतीमध्ये जर तुम्ही व्याकरणचा अभ्यास केला तर तुम्ही 100% पोलीस भरतीमध्ये नेहमी पोलीस भरतीमध्ये पेपर सोडल्यागत आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पोलीस भरतीच्या पेपरमध्ये जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचा रोल जो व्याकरण हे पार पाडत आहे. सर्वात महत्त्वाचा रोल हा व्याकरणचा आहे. आणि व्याकरण झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे बुद्धिमत्ता चाचणी एक विषय आहे, म्हणजे मराठी आणि बुद्धिमत्ता चाचणी. त्यानंतर सामान्य ज्ञान घटक, म्हणजेच आपल्याला माहिती आहे की विज्ञान कशा प्रकारे असतं. त्यानंतर अंकगणित, म्हणजे सामान्य ज्ञान म्हणजे पूर्णपणे इतिहास आणि भूगोल आणि विज्ञान हे 3 विषय मिळून एक सामान्य ज्ञान हा विषय झालेला आहे. बरेच जण म्हणतात की सर सामान्य ज्ञान म्हणजे काय, तर सामान्य ज्ञान म्हणजे विज्ञान, इतिहास आणि भूगोल आणि नागरिकशास्त्र पूर्णपणे महाराष्ट्राचा अभ्यास त्यामध्ये चालू घडामोडी संपूर्ण आलं, त्याला सामान्य ज्ञान असं म्हणतात. तर हे पूर्णपणे 4 घटक जे आहेत ते आपल्याला पोलीस भरतीमध्ये सब्जेक्ट बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये इंग्लिश विषय नाही. अंकगणित सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता. जर ह्या 2 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित क्लिअर केल्या तर तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये नेहमी पोलीस भरती केल्यागत आहे, हे पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगत आहे. तर आता आपल्याला माहिती आहे मराठी व्याकरणमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो वर्णविचार. तर वर्णविचार आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे मराठी भाषेमध्ये वर्ण आहेत. त्यानंतर शब्दाच्या जाती, तर शब्दाच्या जाती एकूण 8 आहेत आणि या शब्दाच्या जाती आपल्या पाठ करणे गरजेचे आहे. हे मी तुम्हाला पूर्णपणे मराठीमधील कोणकोणते व्याकरणाचे घटक येतात ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला माहिती आहे वर्ण विचार, त्यानंतर शब्दाच्या जाती, त्यानंतर वचन विचार, त्यानंतर क्रियापदाचे अर्थ, प्रयोग, मराठीतील शुद्ध शब्द. आपल्याला माहित आहे एखादा अशुभ शब्द दिला असतो आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शुद्ध शब्द ओळखायचा, तो शब्द असतो, फक्त तो कशा प्रकारे शुद्ध करता येईल हे देखील आपल्याला बघायचं आणि त्याच्या प्रकारे दिलेला आहे. त्यानंतर वाक्याचे प्रकार, सारखे वाटणारे शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, समानार्थी शब्द, महत्त्वाच्या म्हणी, शब्दाची शक्ती, रस, प्राणी व त्यांची घरे, सामुदायिक शब्द, लेखक व साहित्य, त्यानंतर संधी, लिंग विचार, क्रियापदाचे काळ, विभक्ती, समास, विरामचिन्हे, वाक्याचे रूपांतर, समानार्थी शब्द, एका शब्दाचे अनेक अर्थ, जोड शब्द, अशा प्रकारे पूर्णपणे मराठीमध्ये व्याकरण जे ह्याच्यावरच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जर माहिती आहे की बरेच जण म्हणतात की सर मराठीमध्ये उतारा असतो का, तर उतारा देखील ह्याच्यामध्ये येणार आहे. 100% उतारा वाचून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे बघायचं आहे तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये क्रमबद्ध मालिका कशा प्रकारे आहे, तर आपण पहिली आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण 4थीमध्ये किंवा 8वीमध्ये स्कॉलरशिपचा अभ्यास करत असतो तेव्हा आपले विषय आपल्या हाताखालून गेलेले असतात आणि एकदम सोपा विषय. फक्त हे विषय सोपे आहेत, फक्त आपण कशा प्रकारे त्याला हाताळतो हे देखील आपण गरजेचे आहे. त्याच्यावर आपण पूर्णपणे बुद्धिमत्ता ठरली जाते. तर क्रमबद्ध मालिका, समान संबंध किंवा परस्पर संबंध असणारे शब्द, त्यानंतर संख्या व संचातील अंक शोधणे, त्यातील वेन आकृत्या, रांगेतील आधारित प्रश्न, कालमापन, त्याला आपण दिनदर्शिका देखील म्हणू शकतो. तर बरेच जण कालमापन आणि दिनदर्शिकेमध्ये बऱ्याच जणांना फरक कळत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सांगावं लागतं. त्यानंतर विजोड विसंगत पद ओळखणे, सांकेतिक लिपी, त्यानंतर आकृत्यातील अंक शोधणे, वेन आकृती, विधाने, अनुमान, दिशा व अंतरे, त्यानंतर नातेसंबंध, घड्याळावरील प्रश्न, संकीर्ण प्रश्न, त्यानंतर तुलनात्मक प्रश्न, हे पूर्णपणे हे आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये असणार आहे. त्यानंतर संख्या ज्ञान घटक म्हणजे सामान्य ज्ञान घटक, हे देखील विज्ञान, भूगोल संपूर्ण ह्याच्यामध्ये येतं. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो कुठला अभ्यास केला पाहिजे देखील तुम्हाला सांगणार आहे. कारण की मी तुम्हाला सांगत आहे टाइमपास म्हणून सांगत नाही, कारण की ह्याच्यावरच आपल्याला पूर्णपणे आपलं भवितव्य ठरणार आहे. कारण ह्याचा जर अभ्यास केला तर तुम्ही 100% पोलीस भरती होणार नाही, तर उगाचच व्हिडिओ बघून कुठलाही फायदा होत नाही. तर त्यासाठी अभ्यास करावा लागतो, ते देखील तुम्हाला प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला माहिती सांगायला लागलेलो आहे.
तर राज्यातील पोलीस प्रशासन हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. कधी प्रशासन स्थापन झालेलं आहे, कधी महाराष्ट्र पोलिसाची स्थापना कधी झाली हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पंचायत राज, त्यालाच आपण ग्रामपंचायत लेवलची पूर्णपणे गाव लेवलची संपूर्ण तलाठी, तहसीलदार संपूर्ण ह्याच्यामध्ये आलं, सरपंच, उपसरपंच ह्याच्यामध्ये संपूर्ण ह्याची माहिती येते. त्यानंतर भारताचा इतिहास, त्यानंतर भारतीय राज्यघटना, विज्ञान तंत्रज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि जगाचा भूगोल हे दोन वेगवेगळे घटक आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे मुलकी प्रशासन, परत त्यानंतर नागरी, स्थानिक व संस्था, समाजसुधारक म्हणजे पूर्णपणे समाजसुधाराची देखील माहिती आहे, अर्थशास्त्र, संगणक व माहिती तंत्रज्ञान, भारताचा भूगोल, संकीर्ण माहिती. आपल्या लक्षात घ्या, जर तुम्ही पोलीस भरती करणार असाल तर तुम्हाला कॉम्प्युटर ज्ञान किती आहे ते त्याच्यावर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला माहीत आहे MSCIT सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये उतरता येतं. कारण की जर तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असेल, जर तुमची नुकतीच वाढ झाली, जर तुम्ही MSCIT केली नसेल तर 100% करून घ्या. कारण की पोलीस भरतीचा फॉर्म भरतानाच MSCIT सर्टिफिकेट लागतं. ह्याच्यावर त्याच्या पुढे जाता येत नाही. कारण की जेव्हा तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरायला येत नाही. हे देखील तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सामान्य ज्ञानमध्येच घटक दिलेला आहे की संगणक व त्याची संपूर्ण माहिती. त्यानंतर आपल्याला माहिती आहे अंकगणित. शेवटचा मुद्दा आहे तो अंकगणित. आता अंकगणितामध्ये, आणि मी तुम्हाला जशी सिरियल सांगितलं त्याच प्रकारे प्रश्नपत्रिकेमध्ये देखील प्रश्न येत असतात. अशाच प्रकारे पूर्णपणे एकदम सोपा टॉपिक आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे संख्या व संख्याज्ञान ही देखील माहिती असणे गरजेचं आहे. पदावली आपण बघितलेलं आहे, कंचे भागू बेव हे पदावलीचं सूत्र आहे आणि एकच सूत्र हे कायम राहत असतं. कारण की एकदा आपण शिकलेलं आहे, एकदा इयत्ता 4थीमध्ये हे सूत्र शिकवलं गेलेलं आहे. कंचे भागू बेव हे सूत्र आपल्याला पोलीस भरतीमध्ये आपल्याला नोकरी लागाय टायमाला देखील हे उपयोग पडणार आहे. हे सूत्र पदावलीमध्ये, ह्याच्या पलीकडे कुठलीही पदावली नाही. त्यानंतर लसावी मासावी देखील आपल्याला माहीत आहे. त्यानंतर दशांश अपूर्णांक, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, काळ, अंतर, वेग हे देखील आपल्याला माहीत आहे. सरळ व्याज, चक्रव्याज, नफा तोटा, वयवारी, संकीर्ण. नफा तोटा आणि वयवारी हे कुणाला देखील सोडवता येते. एकदम सोप्या प्रकारची प्रकरण आहे. फक्त आपण कशा प्रकारे त्याचा यूज करतोय, म्हणजे कशा प्रकारे त्याचा आपण समजून घ्यायचे देखील महत्त्वाचं आहे. मी आजचा व्हिडिओ जो आहे तो फक्त तुम्हाला माहिती सांगणार आहे की कशा प्रकारे कुठले कुठले प्रश्न येतात आणि कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि पूर्णपणे सब्जेक्टची माहिती सांगणार आहे. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बेरीज वजाबाकी हे देखील गरजेचे आहे. कारण की काय जणांना अजून देखील भागाकार येत नाही. कशा प्रकारे शॉर्टकटमध्ये भागाकार सोडायचा हे देखील बऱ्याच जणांना येत नाही. त्यामुळे बेसिकपासून जर आपण सांगायला सुरुवात केली तर संपूर्ण गोष्टी लक्षात यायला जातील. नंतर विभाज्यतेच्या कसोट्या, व्यावहारिक अपूर्णांक, घातांक, सरासरी, काळ, काम, वेग, पाण्याची टाकी आणि नळ, शेकडेवारी, तोटा, नफा, नोटा, नाणी, परिमाणे, भूमितीची संकल्पना, अशा प्रकारे पूर्णपणे ह्या गोष्टी आहेत त्या फक्त आपल्याला पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये बघायला मिळतात. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारे पोलीस भरती उमेदवारांना फक्त 12वी पास असावा लागतो हे देखील महत्त्वाचे आहे. कारण की जर बरेच जण म्हणतात 10वीवरनं पोलीस भरतीचा फॉर्म भरायला येतो का, तर कुठल्याही प्रकारचा पोलीस भरतीचा फॉर्म भरायला येत नाही 10वीवरनं, त्याच्यासाठी 12वीच लागते. हे देखील माहीत असणे गरजेचे आहे. तर आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीसाठी, पोलीस दलासाठी 168 सेंटीमीटर उंची लागते पुरुषाची. कशा प्रकारे, आणि पूर्णपणे पोलीस भरती जी आहे जिल्हा लेवलला चालते. म्हणजे पूर्णपणे प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस भरतीचे दल वेगळं असतं, प्रत्येक जिल्ह्याची जागा वेगळ्या असतात. तर आता मी तुम्हाला सांगत आहे की पुरुषांसाठी उंची किती लागते, तर पुरुषांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते. आणि छाती किती लागते, तर छाती 80 सेंटीमीटर न फुगवता व फुगवून 84 सेंटीमीटर अशा प्रकारे छाती लागते. एवढी जर तुमची छाती असेल तुम्ही पोलीस भरतीमध्ये 100% ग्राउंडला उतरू शकता. तर आपल्याला माहिती आहे, सर्वात आधी आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीमध्ये पाठीमागच्या कालावधीमध्ये सर्वात आधी आपल्याला माहिती आहे की ग्राउंड होतं. त्यानंतर GR बदलला, त्यानंतर सर्वात आधी लेखी घेण्यात आली आणि ती परत चेंज केले. गेल्या वर्षी आपण बघितलेलं आहे. तर सर्वात आधी ग्राउंड घेण्यात येत आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा. म्हणजे आता जे तुम्ही पोलीस भरती सामोरे जाणार आहात त्या पोलीस भरतीला सर्वात आधी ग्राउंड होणार आहे, म्हणजे शारीरिक चाचणी होणार आहे, त्यानंतरच तुमची लेखी परीक्षा होणार आहे. हे देखील माहीत असणं गरजेचे आहे. तर ह्याच्यामध्ये आरक्षणाचे देखील प्रकार आहेत. तर अनुसूचित जाती 13% आरक्षण आहे, जे कोणी अनुसूचित जातीमध्ये येत असतील. त्यानंतर विमुक्त जाती वर्ग अ 3% आरक्षण आहे. भटक्या जाती 3.5% आरक्षण आहे. विशेष मागास प्रवर्ग 2% आरक्षण आहे. EW साठी 10% आरक्षण आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती 7% आरक्षण आहे. भटक्या जमाती 2.5% आरक्षण आहे. हे संपूर्ण आरक्षण पोलीस भरतीमध्ये लागू आहे. तुमच्याकडे आता आपल्याला माहिती आहे की जे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नाने आपल्याला माहिती आहे SCBC ओपनच्या विद्यार्थ्यांनी SCBC सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 10% आरक्षण मिळून जातं.
हे देखील जर तुम्ही काढलं नसेल तर ते काढून घ्या. नाहीतर तुमची कुणबी म्हणून कुठं नोंद सापडला असेल तर ते देखील ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला 100% पोलीस भरतीमध्ये फायदा होणार आहे. कारण की ओपनमधनं फॉर्म भरण्यापेक्षा ओबीसी किंवा SC-BC फॉर्म भरायला केव्हाही चांगलं, कारण की मेरिट देखील कमी लागतं आणि त्याच्यामुळे तुमचा फायदा देखील होऊन जातो. आता आपल्याला माहिती आहे की 1600 मीटर धावणे हा सर्वात महत्त्वाचा इव्हेंट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की मार्ग कशाप्रकारे असतात. त्यानंतर 100 मीटर धावणे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि गोळाफेक हे पूर्णपणे 3 इव्हेंट आहेत पोलीस भरतीमध्ये आणि हे पूर्णपणे इव्हेंट जे आहेत ते शारीरिक चाचणीवर अवलंबून आहेत. जशा प्रकारे तुम्ही परफॉर्मन्स करसाल तशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल. तर आज मी तुम्हाला पूर्णपणे सिलेबसची माहिती सांगितलेली आहे, कशाप्रकारे सिलेबस असणार आहे पोलीस भरतीमध्ये आपण बघितलेला आहे. तर 4 सब्जेक्ट आहेत आणि या 4 सब्जेक्टचा अभ्यास केला तर तुम्ही 100% याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. कारण की आता ग्राउंडची तर बऱ्याच विद्यार्थ्याला माहिती आहे कशाप्रकारे ग्राउंड करायचं आहे आणि आजपर्यंत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत आलो आणि त्याच्यामुळे इथून पुढे देखील सांगत राहणार आहे. आता आपल्याला माहिती आहे पोलीस भरती जाहिरात कधी येणार आहे तर 15 सप्टेंबर ही तारीख घोषित झालेली आहे आणि बरेच जण ह्याच्यावर राजकारण करत आहेत की 15 सप्टेंबरला भरती होणार नाही किंवा त्याच्या आधी होईल. तर मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, सरकारनं जे निर्णय दिलेला आहे तो निर्णय अंतिम असतो. कुठल्याही गोष्टीचा निर्णय दिलेला असतो तो कायम एकच निर्णय राहत असतो. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे हा जो निर्णय दिलेला आहे 15 सप्टेंबरचा हा अंतिम निर्णय आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. पूर्णपणे जिल्ह्याच्या जागा आल्या तर आपल्याला कितीही जागा असू द्या, जर आपली एक जागा फिक्स करायची असेल तर तुम्हाला 100% तयारी करावी लागते. कारण की असं कुठलंही मोटिवेशन नाही की तुम्ही त्याच्यावर हे करू शकता. स्वतः तुमचं वैयक्तिक जर तुम्ही निश्चय केला तर तुम्हाला कुठल्याही मोटिवेशन गरज देखील लागत नाही. हे देखील मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे पोलीस भरती संदर्भात माहिती बघायला मिळेल आणि जे कोणी नवीन पोलीस भरती करणार असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण की प्रत्येकाला माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.